तासभर बसून आम्ही चालतो. झूम करा की पुन्हा झूम करा म्हणजे होते. सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. काल दयानंद शिंदे यांनी भीम अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे बिनबुडाचे जे आरोप केलेले आहेत ते 7 खोटे आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये वाक्य केलेलं आहे की हा विधवा महिलांचे पैसे घेतो, त्यांना खोटे केसेस करून पैसे कमवून दलाली करतो. नंतर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार असे जे गुन्हे आहेत त्यांना खोटे गुन्हे करून जो आरोप केलेला आहे तो 7 खोटा. मी पहिल्यांदा त्याचा जाहीर निषेध करतो. आणि आपण तो परिचय द्या की सगळ्यांना. परिचय सगळ्यांचा. मी भीम अण्णा सामाजिक संघटनेचा औसा तालुका अध्यक्ष मयूर साळुंके. मी रामहन कांबळे भीम अण्णा सामाजिक संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष. नमस्कार, मी अमर विश्वनाथ कांबळे, लातूर जिल्हा अध्यक्ष भीम अण्णा सामाजिक संघटना. मी जयराव जोंबाडे, भीम अण्णा सामाजिक संघटनेचा कार्याध्यक्ष. दयानंद शिंदे जिल्हा परिषदचा बीजेपीचा सदस्य काक्रंबा गटातून जे निवडून आलेला आहे तो म्हणतो की सुरेश आप्पा भिशे हा गावगुंड आहे. तर गावगुंड नसून तो समाजाच्या तळागाळात पोहोचून समाजापर्यंत ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणारे हे सुरेश आप्पा भिशे आहेत. आज त्यांची प्रतिमा समाजामध्ये चांगली आहे जे, तर त्या प्रतिमा त्यांची खराब करण्यासाठी हे जे दयानंद शिंदे जे आरोप करतो हा खोटा आहे. आणि समाजावर आता शेवटला काय म्हणला की 20 ऑगस्ट रोजी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. तर मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो की माझ्या संस्थापक अध्यक्षावर याने खोटा आरोप कसा केला. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी दयानंद मनोहर शिंदे, काक्रंबा जिल्हा परिषद धाराशिव. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 20 तारखेला माझ्यावर काक्रंबा गावातील गावगुंड सुरेश भिशे यांनी भ्याड हल्ला केला. 20 तारखेला सुरेश आप्पा भिशे यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. आणि सुरेश आप्पा भिशे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की 20 ऑगस्ट रोजी आपल्या पत्रकार बांधवांनी बाईट घेतलेली आहे की सुरेश आप्पा भिशे 20 ऑगस्ट रोजी मातंग समाजाच्या अबकड उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये सहभागी होते. आणि सुरेश आप्पा भिशे यांनी भ्याड हल्ला केला म्हणतो. हे कसं सिद्ध? आणि आपल्याच मीडियावर काल सांगितलेलं आहे की 20 ऑगस्ट रोजी हल्ला केलेला आहे. आणि दुसरे आपले न्यूजच्याच पेपर न्यूजला त्यानं 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला म्हणून दाखवलं. किती खोटारडा माणूस आहे. आणि विनाकारण सुरेश आप्पा भिशे यांना बदनामी करत आहे. जेव्हा 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला आहे असं दाखवण्यात आलं. म्हणजे मीडियाला दाखवतो 20 तारखेला एका ठिकाणी झाला, दुसऱ्या वेळेस दाखवतो की 21 तारखेला झाला. मी किती खोटा आरोप येणं चालू केला आहे. तर आज दयानंद शिंदे हा बीजेपीचा कार्यकर्ता असून आज समाजामध्ये जे संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं नाव खराब करण्यासाठी आणि एवढा ह्याच्यावर स्वतःवर सुद्धा किती केसेस आहेत ते सुद्धा प्रशासनानं का याचे उघड करून याच्यावर जे खरे गुन्हे नोंद कुठले आहेत ते प्रशासनाला एक विनंती आहे की प्रशासनानं याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि आज जे कुठलीही भीम अण्णा सामाजिक संघटना असं म्हणला आणि त्याच भीम अण्णा सामाजिक संघटनेमध्ये यांनी स्वतः काम केलेलं आहे त्याचे माझ्यापाशी आज पुरावे आहेत. आज की त्याने आमच्या संघटनेचे निवेदन दिलेले आहेत. संघटनेसोबत पॉलिटिशियन सोबत त्यानं निवेदन देताना सोबत आमच्या आप्पा सोबत आहेत, सर्व आमच्या पदाधिकारी सोबत आहेत. असे आमच्यापाशी पुरावे आहेत की त्यानं आमच्यासोबत काम केलेलं आणि त्यानंच आज सुरेश आप्पा भिशे यांना नावं ठेवण्याचं काम केलंय. नावं ठेवण्याचं काम कशामुळे केलं
की हाच दयानंद शिंदे की संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिशे यांना गाफील ठेवून यानं जो समाजासोबत फसवागिरी चालू केली ते ज्यावेळेस सुरेश आप्पा भिशे यांच्या कानावर आलं त्यानंतर सुरेश आप्पा भिशे यांनी संघटनेमधून त्याला हाकलून दिलं. पहिलं ज्यावेळेस त्यानं काम केलेलं आहे ते आपले पुरावे जावा की त्यानं सुरुवातीला भीमांना सामाजिक संघटनेमध्ये सुरेश आप्पा भिशे यांच्यासोबत काम केलेलं आहे. हे सुरेश आप्पा भिशे आणि हा दयानंद शिंदे आज प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला असू द्या परत जयंतीच्या मिरवणुकीमध्ये असू द्या हा सुरेश आप्पा भिशे सोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस संघटनेचा मोर्चा असो आंदोलन असो अथवा कुठलाही कार्यक्रम असो त्यानं काम केलेलं आहे आणि ते जे सुरेश आप्पाला गाफील ठेवून जे समाजासोबत फसवगिरीचे काम केल्यामुळं हा समाजासोबत दलाल असून हे सुरेश आप्पा भिशे यांना समजल्यानंतर सुरेश आप्पा भिशे यांनी संघटनेतून त्याला हाकलून दिलं. हाकलून दिल्याचा ते राग धरून मनात तो आज सुरेश आप्पा भिशे यांच्यावर खोटा आरोप करत आहे. तर त्याबद्दल माझे सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी त्यानं जे सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जो खोटा आरोप केला आज काल पत्रकार बांधवांना सुद्धा त्यानं 2-3 पत्रकार बांधवांवर सुद्धा आरोप केले की तुम्ही जर अशा खंडणीचे गुन्हे नोंद आहेत पत्रकार बांधवावर यांच्याबद्दल मी कोर्टात जाईन तुमच्यावर केस करीन तुम्ही त्यांची बाईट का घेतली म्हणून पत्रकार बांधवांना सुद्धा हा धमकावला. कोण युवराज शिंदे हा दयानंद शिंदे जिल्हा परिषद सदस्य आहे. माझ्या पाठीमागं 25,000 लोक आहेत. अहो ते बँजोसाठी बँजोवाल्याला सुद्धा त्यांना फोनवर धमकी दिली की तू जर बँजो घेऊन आलास तर तुझा बँजो पोरं माझे तिथले काक्रंबा गटातील जे पोरं आहेत माझे कार्यकर्ते आहेत ते तुझी गाडी फोडून टाकतील जाळून टाकतील तुझ्या लोकांना बांधून टाकतील एवढे दहशत स्वतः दहशत करतो आणि जो समाजासाठी न्यायासाठी झटतो त्याला तो नाव ठेवतो. असा कसा जिल्हा परिषदचा सदस्य आहे. याच्या सुद्धा आम्हाला मी तुम्हाला दाखवतो की हा आवाज वाढा. म्हणजे असं बँजोवाल्याला सुद्धा हा धमकी देऊन 29 ऑगस्ट रोजी जयंती सुरेश आप्पा भिशे यांच्या काक्रंबा गावात होणार आहे. तर त्यासाठी बँजो येणार त्यासाठी तू येऊ नको तू आल्यानंतर तुला तुझी गाडी जाळण्यात येईल तुझे टायर फोडण्यात येतील तुझ्या लोकांना बांधून ठेवण्यात येईल. आता आज एक पत्रकार बांधवांचा एक ग्रुप केला त्या ग्रुपवर त्यानं एक 2 वर्षाखाली जी खोटी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असं त्यानं दाखवण्यात आलं. त्यांचे ते फोटो दाखवण्यात आले. परत खोटा गुन्हा नोंद कसा झाला. अरे खोटा गुन्हा तुम्ही त्याचे फोटो दाखवलेत की माझे कायमस्वरूपी ही जी माझ्यावर जे हल्ला झालेला आहे हा का खोटा आहे का. मी मरेपर्यंतची माझी जन्म खून झाली आज माझ्या डोक्यात इथपर्यंत वार आहे आणि काय म्हणतो की हा खोटा अॅट्रॉसिटी आहे. असं कसं कुठपर्यंत असं सरकाराच्या जीवावर तुमच्या पक्षाचे जोपर्यंत सत्ता आहे का तुमचं राजकारण काय असू द्या पण तुम्ही समाजासाठी समाजाचे चांगलं नाम काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवा लागलं ते कशाबद्दल. तुम्हाला खरंच काम करायचं असं समाजाचं कुठं तर तळागाळात जाऊन समाजापर्यंत पोहोचून त्यांचं त्या कुणावर अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावे अडीअडचण सोडवावी ते तुम्ही सोडलं आणि जे काम करतो समाजाचं अशा संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिशेवर यांना खोटे आरोप करतो. मला असं त्याला एक प्रश्न आहे की तू सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे तू आरोप केलास ते आरोप तू सिद्ध करून दाखवावं. आणि या तुळजापूर तालुक्यातच नाही या धाराशिव जिल्ह्यातच नाही
तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तू सुरेश आप्पा भिशेवर एकही एनसी दाखल आहे का ते दाखवून देव तू. असं खोटं बोलून खोटे आरोप करून काही सिद्ध होत नाही. तुला खरंच आता सिद्ध करायचं ना की सुरेश आप्पा गावगुंडा आहे किंवा हा समाजासोबत दलाली करून पैसे कमवतो, तर तू ही खरंच ही सिद्ध करून दाखव. की माझी तुला एक प्रश्न आहे, याचा प्रश्नाचं तू उत्तर मला देवं, एवढंच मी तुला सांगतो. नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. मी भीमांना सामाजिक संघटनेचा लातूरचा जिल्हा अध्यक्ष. मी आज पत्रकारांसोबत समोर एवढ्यासाठी आलो आहे की काल परवा 2 दिवस झाले सोशल मीडियाच्या माध्यमातून 1-2 पोस्ट बघितल्या आहेत की सुरेश भिशे गुंड आहे, सिरज भिशे गुंड आहे, गाव गुंड आहे, तो असं करतो, हे करतो, ते करतो. आतापर्यंत सुरेश आप्पांनी लातूर जिल्ह्यात येऊन सुद्धा कितीक गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवले, कितीक लोकांचे दवाखान्याची बिलं स्वतः दिलेत. मग असा माणूस गावगुंड कसा असू शकतो? आणि कोण तो जिल्हा परिषद सदस्य आता झालेला, काय त्याचं नाव, दयानंद शिंदे. गेल्या आम्ही 4-5 वर्षाखाली 2 वर्षाखाली त्याला बघितलंय संघटनेमध्ये. तो आप्पासोबत फिरायचा, आप्पासोबत राहायचा, संघटनेची काम. आणि त्यांच्या बाईटमध्ये बघितलं की कोणची भीमांना संघटना मला माहित नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्याचे पुरावे आता आमच्या तालुका अध्यक्षांनी त्याचे पुरावे तुम्हाला दाखवले. हे बघा, तो आप्पाच्या बाजूला उभारलेला आहे निवेदन घेऊन. त्या DYSP साहेबांना, हे लोहाऱ्याच्या DYSP साहेबांना लोहाऱ्यामध्ये जी भेट झाली तिथं निवेदन दिलेलं आहे. तर इथं बघा, तो लाल पंचा घालून उभारलाय. इथं आप्पा उभारले साईडला. संघटनेचं लेटर पॅडवर दिलेलं निवेदन आहे आणि तो म्हणतोय मी संघटनेला ओळखत नाही. तो एकदम खोटारडा माणूस आहे. आणि जर तो प्रत्येक वेळेला म्हणतो गावगुंडा आहे, अडाणीचा आहे, अंगठे भादरचा आहे, आमच्या संस्थापक अध्यक्षांची जर अशा प्रकारे बदनामी करत असेल तर प्रशासनाने त्याच्यावरती आळा घालावा, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. आणि जर त्याच्याकडे जर शिक्षा भोगून आलाय, हे आलंय, ते आलंय जर म्हणत असेल तर त्यांनी पत्रकारांच्या समोर त्याचे पुरावे सादर करावे. अन्यथा प्रशासनाने त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. जर प्रशासनाने त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी जिल्हा अध्यक्ष नात्याने एकच सांगतो की लातूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन ह्याच्या विरोधात होईल. जर त्यांनी पुरावे नाही सादर केले आणि बदनामी केली तर त्याच्यावरती गुन्हे जर प्रशासनाने नाही नोंद केले तर आम्ही संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू. थोडं घ्या, थोडं एवढं थोडं घ्या. उंची तेवढी त्यांची उंची. तिथले ना येते ह्यांच्या हे आवाज केला मोबाईलचा आवाज केला दुसरी बोललेलं आपण ते नंतर दाखवा तुम्हाला कसं सांगावं होतं.
सर्वप्रथम मी पत्रकार बांधवांना माझा स्नेहाचा प्रेम नमस्कार. मी राम हनुमंत कांबळे, भीमांना सामाजिक संघटना, तुळजापूर तालुका अध्यक्ष. मी आपणाला आज पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काल जे दयानंद मनोहर शिंदे जिल्हा परिषद सदस्य या सदस्याने जे पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशप्पा भिसे यांच्याबद्दल जे काही खोटे आरोप केले, जे काही खोटे वक्तव्य केले, त्याबद्दल प्रथमतः मी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. दयानंद मनोहर शिंदे, सुरेशप्पा भिसे हे गावगुंड आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. सुरेशप्पा भिसे हे चोर आहेत असं देखील त्याने वक्तव्य केलं. त्याने वक्तव्य असं केलं की सुरेशप्पा भिसे हे ज्या महिलांवर बलात्कार झाला त्या महिलांचे पैसे खातो, खोट्या अट्रॉसिटी करतो, खोट्या अट्रॉसिटी करून ते मध्यस्थी करण्याचं काम करतो असं दयानंद शिंदे यांनी भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशप्पा भिसे यांच्यावर खोटे आरोप केले. मला एक म्हणायचं आहे की दयानंद शिंदेने ज्या ज्या ठिकाणी समाजाला न्याय द्यायचं काम केले ते सुरेशप्पा भिसेने केले. त्या ठिकाणी तू जाऊन चौकशी कर आणि तिथले पुरावे दे की बाबा ह्यांनी ज्या महिलांचे बलात्कार ज्या महिलांवर झाले त्यांचे पैसे खाल्ले म्हणते, अट्रॉसिटीचे पैसे खाल्ले म्हणते, ते परत नंतर ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या केल्या त्या त्या ठिकाणचे पुरावे आणून दाखव असं मला त्या दयानंद शिंदेला सांगणं माझं आहे. आज सुरेशप्पा भिसे चोऱ्या करतो म्हणाला, त्याला माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रभर कोणत्या ठिकाणी, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यामध्ये चोरी केली ते त्याने दाखवून द्यावं अशी माझे त्याला एक प्रश्न आहे. त्यानंतर म्हणतो की सर्व समाजावर खोटा अट्रॉसिटी करतो. मला म्हणायचं आहे की आपला दलित समाज बांधव हा दलित समाज बांधव जर स्ट्रॉंग असता, ज्या गावोगावी जर लोकसंख्या जर जास्त असती तर आपल्या समाजाला अन्याय झाले नसते. आज आपल्या दलित समाजावर अन्याय झाल्यावर आपला समाज बांधव न्याय मागण्यासाठी कोणाकडे जाणार आहे? पोलीस स्टेशनला जाणार आहे. बरं, दलितावर अन्याय झाल्यानंतर तिथं चौकीला गेल्यानंतर गुन्हा नोंद करताना साहजिकच गोष्ट आहे की बाबा जातीवादी शिवगाळी होते, हाणामारी होते, त्यावेळेस ऑटोमॅटिक तिथं अट्रॉसिटी हा गुन्हा दाखल होतोय. दयानंद शिंदेला कळालं पाहिजे, कारण तुझ्यासारख्याला जर समाजावर अन्याय झालेला बघत बसायचं असेल, तुला पुढील समाजकारण करायचं असल्यामुळं तू समाजामध्ये वारंवार होत असलेल्या अन्यायाला बघत बसतो. म्हणून आज तुला समाजकारण करायचं आहे, तसं आम्हाला समाजकारण करायचं नाही. आम्हाला समाजकारण करायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही असं मला तुला एक वक्तव्य करायचं आहे. एवढं मी तुला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणचे तू पुरावे गोळा करून दाखव अशी मी तुला विनंती करतो. काही रेकॉर्डिंग तुम्ही दाखवली, 21 तारखेची रेकॉर्डिंग आहे, पण तो म्हणाला की माझ्यावर 20 तारखेला सुरेशप्पा भिसे आणि त्यांचे सहकारी काही 40 काय असतील किंवा 20 असतील अशा लोकांनी माझ्यावर प्राणघात हल्ला केला असं 20 तारखेला म्हणतो. पण 20 तारखेला पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा सकल मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये सुरेशप्पा बी तिथे उपस्थित होते आणि ह्याच्यावर हल्ला कधी झाला. आता हा व्हिडिओ दाखवतोय 12-12:30च्या सुमाराचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे ते 21 तारखेचा आहे. मग सरळ माझं असं एक म्हणणं आहे की दयानंद शिंदे हा त्याचे राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा त्याला राजकीय त्याचं वर्चस्व गाजवण्यासाठी समाजातील सुरेशप्पा भिसे हे समाजाचे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचं काम हा दयानंद शिंदे करत आहेत. उघड स्पष्ट दिसून येते. आणि बघायला गेलं तर ह्या व्हिडिओमध्ये
सुरेश आप्पाचे सहकारी 2-3 असतील, पण बाकीचे जे आहेत त्याचे नातलग आहेत. दिग्विजय शिंदे झालं, युवराज शिंदे झालं, प्रशांत शिंदे झालं, वैभव रसाळ झालं, चेतन रसाळ झालं, हे त्याच्या घरातले व्यक्ती आहेत. मला काय म्हणायचं, ह्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख बी आलाय, मारा रे मारा ह्यांना, असा उल्लेख वैभव रसाळ या व्यक्तीने केलेला आहे. मग मला काय म्हणायचं आहे, सुरेश आप्पाची जर 40 पोर असती तर त्याच्यातून तो उल्लेख आला असता का, मारा रे मारा असं. हे त्यांना एक सांगू इच्छितो की पत्रकार परिषदेला की बाबा ह्या जाणून बघून सगळ्या जी गोष्टी होत आहेत त्या सगळ्या चुकीच्या होत आहेत. त्यानंतर पण ह्या व्हिडिओमध्ये असा म्हणजे हे आहे किंवा श्री शिंदे हा आपणच्या अंगावर जात असताना त्याला युवराज शिंदेने मारलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये बी आहे. कारण मला काय म्हणायचं, 40 पोर असताना अंगावर जाताना एकटा डायरेक्ट अंगावर जाऊ शकतो का, नाही. परंतु असं उघड आहे की 2-3 व्यक्ती बघून ह्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं उघड सांगता येते की बाबा 2-3 माणसांना त्यांनी आरेवारीची भाषा केली, शिव्यागाळ्या केल्या, तसेच त्यांच्या महिला त्यांनी समोर आणल्या. इथं म्हणजे स्पष्ट ह्या गोष्टी दिसून येते की सगळ्या गोष्टीची बनवबनी होत आहे. कुठंतरी त्यांना राजकीय वर्चस्व त्यांचं टिकवायचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी चालू आहेत. सुरेश आप्पा भिसे यांचे सामाजिक कार्य महत्वाचे आहे. त्यांनी बऱ्याच ठिकाणी समाजाला न्याय द्यायची कामं केलेली आहेत. हे न बघवण्यापोटी त्यांच्यावर हे खोटं आरोप केले जात आहेत. तरी मला एक म्हणायचं आहे की बाबा समाजाला आणि माझ्या पत्रकार परिषद बांधवांना एक विनंती आहे की त्या दयानंद शिंदेने जे काही खोटे आरोप केलेले आहेत, ज्या गोष्टीचं वक्तव्य केलं आहे त्यांनी पुरावे सकट सादर करावे अशी मी पत्रकार बांधवांना विनंती करते. आणि प्रश्न राहिला एक की बाबा त्यांनी पत्रकार बांधवांना असे एक वक्तव्य केले की बाबा पत्रकार या कालच्या जी पत्रकार परिषद झाली त्या परिषदेमध्ये त्यांनी वक्तव्य केले की बाबा पत्रकार बांधव यातली काही खंडणी करणारे पत्रकार बांधव आहेत आणि त्यांच्यापाशी माझी बाईट दिली. आणि जर माझी जर असे चुकीची बाईट केली किंवा माझी असं चुकीची माहिती पसरली तर मी तुमच्या खंडणीचे गुन्हे दाखल करेन, असं वक्तव्य देखील दयानंद शिंदे यांनी केलेलं आहे. आणखी एक विषय म्हणजे सुरेश आप्पा भिसे यांना हद्दपार करा म्हणतो. कारण हद्दपार केव्हा होते, एखाद्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त गुन्हे, आणि ते बी गुन्हे कसे असले पाहिजे जेणेकरून स्ट्रॉंग, जेणेकरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे असेल त्यावेळेस हद्दपार होते. आणि मला म्हणायचं आहे की बाबा तू असे गुन्हे दाखवून दे किंवा सुरेश आप्पा भिसेवर असे गुन्हे आहेत असे तू दाखवून द्यायचे, असे तू पुरावा सादर कर, त्यावेळेस तू हद्दपारीची भाषा कर. मला हे त्या व्यक्तीला वक्तव्य करायचं. झालं का? ते म्हणतात तुमच्याकडं गावठी पिस्तूल सुद्धा आहेत, म्हणजे गोळी मारायची धमकी दिली त्यांनी तुम्ही. आज खरं बोलायचं म्हणजे जर त्या व्यक्तीपाशी गोळी असते, त्या व्यक्तीपाशी बंदूक असते तर त्याचे नातलं डायरेक्ट अंगावर गेली नसते. साहजिक एखाद्या माणसाला तुमच्यापाशी बंदूक आहे, पिस्तूल आहे म्हणल्यावर तुमचा नाद कोण करतंय का, तुमच्यापाशी जवळ कोण येतंय का, किंवा ह्या व्यक्तीपाशी बंदूक आहे, हे गोळ्या घालू शकतो असं म्हटल्यावर कोण जवळ येतो का. कारण त्याचे एक 18 वर्षाचे, 19 वर्षाचे, 20 वर्षाचे त्याचे नातलग आहेत, वैभव, श्री शिंदे, 21-22 ते अंगावर जात होते. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघा, अंगावर गेलेले आहेत. जर एखाद्या व्यक्तीपाशी जर बंदूक असली असते तर त्या व्यक्तीपर्यंत असं तुमच्यासारखं असू द्या, माझ्यासारखं मी म्हणणार असू द्या, बंदूक जो वापरतो त्या माणसापाशी जाण्याची ताकद कोणाची होत नाही. अजून काय पत्रकार बांधवाला प्रश्न विचारायचे असतील विचारू. मला एक म्हणायचं आहे, जे दयानंद शिंदे यांनी भीमाना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्यावर जे खोटे आरोप केलेत, खोटे वक्तव्य केले, याबद्दल मी त्याचा प्रथम जाहीर निषेध केलेलाच आहे. परंतु असे जर बदनामी होत असेल तर आम्ही पोलीस प्रशासनाला, या पत्रकार बांधवांना असं विनंती करतो की त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं मी पत्रकार बांधवांना विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की असं विनाकारण नाव बदनाम करण्याचं ध्येय धोरण हे केले नाही आणि आम्हाला गरजही पडत नाही. कारण आम्ही त्या पद्धतीनं वावरणं आमचं वागणं नाही. कारण आम्ही समाजाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे, किंवा आम्ही कुठं म्हणजे
राजकीय आमची पार्श्वभूमी नाही, आमचं सामाजिक कार्य आहे. त्यामुळं आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही. ज्यावेळेस गरज पडेल, ज्यावेळेस आम्हाला वाटेल त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाला तेही बोलू किंवा आम्हाला गरज पडणार आहे. आणि हेही सांगतो की मी दयानंद शिंदे व युवराज शिंदे या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून जर गोष्टी काही घडत असेल किंवा वातावरण तसं होत असेल त्याचा जिम्मेदार दयानंद शिंदे आणि युवराज शिंदे राहतील. आणि हे ते जे तुमच्यावर आरोप झाले त्या आरोपाच्या अनुषंगाने तुम्ही पोलिसात काय कंप्लेंट वगैरे केली का त्याच्यावर? हो केलेले आहे की कधी केले? 22 तारखेला. गुन्हा दाखल झाला का? हो झालं. त्यांनी संरक्षणाची मागणी केली, तुमच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून. जो समाजासाठी लढतो तुम्ही त्याला संरक्षण देण्यास तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. आणि हा जो समाजाला फसवतो, समाजाचे पैसे खाऊन हा गाड्या घेऊन फिरतो आणि ह्याला मारायची धमकी. ह्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर ह्यानं काय दाखवतो की माझ्याकडे कुऱ्हाडी घेऊन आले, तलवारी घेऊन आले. आज माझं त्याला एक विचार नाही की बाबा आज जे तुळजापूर तालुक्यामध्ये समाज बांधव असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, गोरगरीब जनता असेल, त्यांना विचारावं, आज पत्रकार बांधवांनी विचारावं की सुरेश आप्पा भिशे आगाऊ गुंड आहे का? तुम्ही सुद्धा त्याला प्रश्न विचारला पाहिजे. समाजातील लोकांना, गोरगरीब लोकांना विचारलं पाहिजे की सुरेश आप्पा भिशे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. प्रशासनाला सुद्धा एक विनंती आहे की प्रशासनानं तुमचे संघटनेचे संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर आज तुळजापूर तालुकाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही भीमांना सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येणार. याची प्रशासनानं दखल घेण्यात येईल. कोणापासून धोका वाटतो तुम्हाला? मुख्यमंत्री स्थानिक आमदार आणि SP यांच्याकडे त्यांनी तक्रार केली आणि निवेदन दिलेलं आहे की यांच्यावरती हद्दपारीची कारवाई करतात का म्हणून. हद्दपार कसं पाहता तुम्ही आता? नाही, हद्दपारीची मागणी केलेली आहे. आज मला काय म्हणायचे की सुरेश आप्पा भिशे यांच्यावर साधी या 5-10 वर्षामध्ये साधी NC दाखल आहे का हे प्रशासनानं बघावं की हद्दपार कधी होतं की ज्यावेळेस एक गुन्हा असू द्या त्याच्या अद्याप मोठे गुन्हे दाखल होत. साधं संस्थापक अध्यक्षावर साधं NC दाखल नाही आणि तुम्ही हद्दपार करा म्हणता का? तर हे तुमचं राजकीय आहे ना. तुम्ही राजकारणात तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहो, तुम्ही असं प्रशासनावर तुम्ही दबाव आणून तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे आमदार आहेत, तुमचे खासदार आहेत, तुम्ही असं राजकीय बळ घेऊन सुरेश आप्पा भिशे यांना हद्दपार करा म्हणता का? कारण यांना फक्त समाजामध्ये जो चांगलं काम करणार आहे त्याची प्रतिमा खराब करण्याचे काम चालू केलेलं आहे. आजपर्यंत पोलीस प्रशासनाला दबाव टाकून पैसे घालून आजपर्यंत प्रकरण दमवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक प्रकरणात. पण आज तुम्ही थेट दयानंद शिंदेशी खेळलाय असं त्याने तुम्हाला आव्हान दिलेलं आहे. नाही खेटू द्या का? तोच मोठा पक्ष तुमची गाठ आता दयानंद शिंदेशी आहे असं त्यांनी सांगितलंय का? नाही, आता ते मोठा नेता आहे ना, राजकीय पक्षाचा दबाव आहे, आमदार आहेत त्यांचे, खासदार आहेत, मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन तिने हद्दपार. पण मुख्यमंत्र्याला सुद्धा माझं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विचार नाही की मुख्यमंत्री साहेब जो समाजात काम करणारा सुरेश आप्पा भिशे आज यांच्यावर साधी NC दाखल आहे का हे सुद्धा बघावं मुख्यमंत्र्यांना आणि नंतर त्यांना हद्दपार करावं. कुठं स्वतःच्या राजकीय वर्चस्वासाठी एखाद्याचं नाव खराब करणं किती चुकीचं आहे. भांडणाचं मूळ कारण काय? भांडणाचं कारण काय मूळ तुमच्या? भांडणाचं कारण म्हणजे हेच काय, सुरेश आप्पाविषयी प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये जाणं, त्या ठिकाणी समाजाचं काम करणं, त्या समाजावर अन्याय झाला त्या ठिकाणी त्याला न्याय देणं, हे सुरेश आप्पाविषयी करतात. मग हे त्यांना जमत नाही ना. हे आडाने यांनी कालच बोलून दाखवलं की हा अंगठे बहादर आहे, ह्याला वाचता येत नाही, ह्याला लिहिता येत नाही. अरे 1.5 दिवस शाळा शिकणारे साहित्यरत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आहे, आज ही 27 भाषेमध्ये रूपांतर झाले. मग आज मला सांगा की 1.5 दिवस शिकणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
आज छत्रपती शिवाजी महाराजांचा साता समुद्र पलीकड शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे हे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे आज ही 1.5 दिवस शाळा शिकूनच समाजासाठी काम केलेलं. मग जो लिहिता न येणारा, वाचता न येणारा माणूस आज समाजासाठी काम का करू शकत नाही? मग हा अडाणी असणारा माणूस हा काम करायला लागला, मग ह्याला बदनाम कसं करायचं? म्हणून हे असं षडयंत्र रचून यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, यांची सत्ता असून यांनी सत्तेचा गैरवापर करून सुरेश आप्पा भिशे यांना तडीपार करा म्हणून असं हे मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहेत. पण मुख्यमंत्र्याला सुद्धा सांगणार आहे की तुम्ही एखादा सुरेश आप्पा भिशे यांची चौकशी करावी, यांच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे, यांची दाखल आहे. बरं, तुळजापूर तालुका सोडून महाराष्ट्रामध्ये कुठेही सुरेश आप्पा भिशे यांच्यावर गुन्हा नोंद आहे का हे सुद्धा तपासावं आणि नंतर सुरेश आप्पा भिशे यांना तडीपार करावं. आणि असे खोटे आरोप करणारे यांच्यावर सुद्धा तुमच्या पक्षानं कारवाई करावी आणि ह्या जिल्हा परिषद सदस्य आहे त्याला घरी बसवावं एवढी माझी मुख्यमंत्र्याला विनंती राहील. ते म्हणले की माझी त्यांची ओळख नव्हती, म्हणले इलेक्शन मध्ये 6 महिने तेवढीच ओळख नाही, तर आधी माझी त्यांची ओळख नाही. ते काल त्यांनी विचारलं ना मी तुम्ही. हे पुरावे दयानंद शिंदेचे फेसबुकवरच घेतलेले. आज तुम्ही चेक करू शकता, थोडं मीडियाला आपले क्लिअर दिसल अथवा न दिसल, पण दयानंद मग शिंदे याचे फेसबुकला एक आयडी आहे. त्या आयडीवर तुम्ही जाऊन चेक करू शकता की हे भीमांना सामाजिक संघटनेमधील संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं प्रत्येक वेळेस तुम्ही बघा. कधी काम केलं, कधी साहेब, कधीच फोटो 2022, 2023, 2021 म्हणजे 21 पासून ज्यावेळेस संघटन आमचं 2020ला स्थापन झालं त्यावेळेस पासून सुरुवातीपासून हा दयानंद शिंदे काम करत होता. अहो की हा काम होतं की ओळखत नाही. आता हा फोटो क्लिअर आहे, थोडं आधी गमजा टाकलेला हा दयानंद शिंदे आहे आणि संस्थापक सुरेश आप्पा भिशे. एवढं खोटं ओळखत नाही मग हे कोण आहे? म्हणजे खरं आहे ते खरं तर बोला. आता काय घटना घडली काय नाही तुम्हाला आणि त्यांनाच माहित आहे. मात्र राज्यामध्ये जे समाज आहेत, समाज बांधव आहेत, त्यांना ही घटना काय घडली माहित नाही. त्यामुळे त्या ठिकाणी चुकीचा मेसेज जातोय. तर राज्यातील समाज बांधव तुम्ही काय आवाहन करणार आहे? माझं राज्यातील सर्व समाज बांधवाला एक आव्हान आहे, विनंती. आज समाजाला, प्रत्येक समाजाला आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरेश आप्पा भिशे हे काम कसं करतात हे प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, पूर्ण महाराष्ट्रभर सुरेश आप्पा भिशे यांचं काम कसं आहे सर्वांना माहित आहे. त्याच्यामुळं आज समाज त्यांच्यावर सुद्धा चिडून आहे की हा सुरेश आप्पा भिशेला का बदनाम करतो. आता तू बस ना शांत, असं समाज त्याला वार फोन चालू आहे त्याला. आज पूर्ण महाराष्ट्रातून फोन चालू आहे त्याला, त्यानं फोन उचलत नाही. आज आमच्या लातूर जिल्ह्यातून, निलंगा तालुक्यातून, औसा तालुक्यातून त्याला फोन आहे, त्यानं फोन उचलत नाही. कशामुळं? तू चुकीचं वागायला लागला ना. चूक करू नको, समाजासोबत प्रामाणिकपणे राहा, समाजासोबत चांगलं काम कर. ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी तू न्याय देण्याचं काम कर. तू आज जिल्हा परिषद सत्तेतला सदस्य आहे, तू सुरेश आप्पाला तू मदत करून तू स्वतःचं तुझं समाजामध्ये एक चित्र निर्माण कर. असं विरोध करून, बदनामकी करून तुझं काही सिद्ध होणार नाही. ते 1.5 लाख मागितले, 2.5 लाख मागितले, तर काय प्रकार आहे तो? ते 23 ऑगस्टला आपला समाजामध्ये उपवर्गीकरणाचा धाराशिवला मोर्चा 20 ऑगस्ट रोजी होता. मग त्यावेळेस की जे समाजातील जे उद्योजक आहेत, जे आता समाजाला मदत करायची अशा ठिकाणी जे जे मदत देणार आहेत त्यांनी प्रत्येकाने मदत दिली. कुणी 2 लाख दिले, कुणी 50,000 दिले, कुणी 1.5 लाख, म्हणजे ज्याच्या परीनं जेवढं होईल तेवढं सहकार्य आपला आरक्षण उपवर्गीकरणाला मदत केली. मग प्रत्येक वेळेस सुरेश आप्पा भिशेने पण मदत केली. मग त्यांचं म्हणणं आता कसं असते, एखाद्या घरातलं नातं का ठीक आहे ना, मामा आहे, मग आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो ना की बाबा विश्वास आहे, ठीक आहे माझं नाव नको. कारण पहिल्यापासून सुरेश आप्पा भिशे हे नावासाठी, फोटोसाठी, माझं स्टेजवर मला बोलून घेऊ ह्यासाठी सुरेश आप्पा भिशेने कधीच काम केलं नाही. माझं नाव नाही आलं, माझं फोटो नाही आला, तेवढ्यासाठी सुरेश आप्पा भिशे करत नाही. मग त्या पैशाचं त्याने एवढं लक्ष पण दिलं नाही की बाबा आपलेच आहे.
कुणासाठी करायला लागले? आपल्याच लेकरा बाळाला होणार आहे, आपल्याच भावी पिढीला काय तर कुठं आरक्षण भेटून कुठं तर वेगळं चांगलं होणार आहे, ह्या भावनेनं आपण मदत केली. पण त्यांना ती गैरसमज काय वेगळा झाला. ते माहिती आहे. नमस्कार, मी जाहिरात जोंबाडे. काक्रंबा जिल्हा परिषद गटावरून मी उमेदवार होतो. आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. मी पराभूत झालो. या भांडणामध्ये निवडणुकीचा काहीही संबंध नाही. निवडून आलो, त्यानं निवडून आला म्हणतोय ना, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही जनतेचा कौल मान्य केलेला आहे. पण हा या भांडणाला निवडणुकीचं स्वरूप देतोय. निवडणुकीचं वगैरे याला काही स्वरूप नाही. 20 तारखेला धाराशिव येथे 20 ऑगस्ट रोजी जो आरक्षण उपवर्गीकरण मोर्चा होता ना, त्यासाठी प्रत्येकजण मोर्चासाठी जी मदत देणार होते प्रत्येकाला त्यांनी मदत मागितली. माझा मोठा भाऊ सुरेश अप्पा भिशे यांनाही त्यांनी मदत मागितली. त्यांना त्यांनी 2.5 लाखाची मागणी केली होती युवराज शिंदे यांनी. त्यात त्यांनी 1.5 लाख रुपये दिलेत त्यांना. परत 1 लाख रुपये राहिलेले मोर्चा झाल्यावर मोर्चा दिवशी द्यायचे होते, पण आमची त्यांची गाठ नाही पडली नाही. त्यामुळं सकाळ उठून त्यांनी फोन केला आप्पाला की ते 1 लाख रुपये राहिलेले आहेत ती दे मला द्यायचेत म्हणून. आप्पा म्हणले माझं तुम्ही आमच्या संघटनेचं त्यांनी तिथं नावही घेतलं नाही स्टेजवर. त्यामुळे आप्पा म्हणले तुम्ही काहीच केलं नसल्यामुळे मी ते 1 लाख रुपये देऊ शकत नाही. परत आम्ही कमिटीला विचारलं की आमचे 1.5 लाख तिथं जमा झाले का, तर त्यांनी म्हणले तुम्ही पैसे दिले नाहीत. तर त्या युवराज शिंदेने आप्पाने 1.5 लाख रुपये दिलेले त्यांच्या खिशात घातले, समाजापर्यंत पोहोचवले नाही. त्यामुळे ह्यांनी माझ्या जिल्हा परिषदचं भांडण यांनी काढलेलं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितले त्या मसल्यामध्ये त्यानं काय म्हणतोय 20 तारखेला माझ्यावर हल्ला झाला. तर 20 तारखेला आम्ही सर्वजण धाराशिवमध्ये होतो. 21 तारखेला मसल्या गावात जेव्हा आप्पाला बोलवलं त्यावेळेस तिथं आप्पाची समजूत करण्यासाठी बोलवलं होतं. तर त्यांनी त्याला भांडणाचं स्वरूप केलं व आप्पावर खोटे गुन्हे नोंद केले त्यांनी तिथं जाऊन. म्हणजे हा पूर्ण जो प्रकार घडलाय तो आंदोलनाचा विषय होता त्याच्यामध्ये. आंदोलनाचाच विषय होता. आमचे पैसे घेतले त्यांनी समाजाचे. हे युवराज शिंदे आणि दयानंद शिंदे कोण आहेत नात्यानं? ते आप्पाचे मामा आहेत. कोण? सुरेश अप्पा भिशे यांचे युवराज शिंदे हे मामा आहेत. दयानंद शिंदे मामाचा मुलगा आहे. म्हणजे युवराज शिंदे आणि दयानंद शिंदे चुलता पती. म्हणजे काय घरगुती भांडण आहे काय? नाही, घरगुती नाही. या विषय एवढाच आहे की 20 तारखेला मोर्चाला आम्ही पैसे दिलते, ते पैसे कमिटीपर्यंत पोहोचवले नाहीत. आणि परत आणखी 1 लाख रुपयाची मागणी केली. ती पैसे न दिल्यामुळे यांनी भांडण केलेलं आहे. आणि आमच्या गावात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सगळ्या ग्रामीण मध्ये महाराष्ट्रात 1 नंबर जयंती होती. अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे, तालुक्याला माहित आहे. आमच्या गावात जो साताऱ्याचा आम्ही बेंजो लावलाय महाकाल, त्या बेंजोवाल्यालाही त्यानं तू त्याची काक्रम गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती करायची नाही, जयंतीला आमचा विरोध करायला लागलाय. त्या बेंजो मालकाला धमकी द्यायला लागलाय. तुम्ही बघितली ती व्हिडिओ. त्याला म्हणतो तू आमच्या गावात कसं जयंती करतोस बघतोस. ह्यात काय म्हणतो ऐका. म्हातारी जर निवडून येत असेल तर माझी 5-50 पोरं तर असतील का नाही, त्यामुळे याच नाही. तुमची गाडी आयुष्यभर फोडते ते बघा. नुकसान तुमची गाडी फोडतील, टायर फोडतील, बेस फोडतील, सगळं नुकसान देते दुसऱ्या दिवशी. गावगुंड कोण आहे ही बी पत्रकार बांधवांना लक्षात आलं पाहिजे, पोलीस प्रशासनाला बी लक्षात आलं पाहिजे. गावगुंड कोण आहे तो काय म्हणतोय की जे अण्णाभाऊ साठे महापुरुषाच्या जयंतीला हा विरोध करतोय,
हो हे आमच्या जिल्ह्यातून निवडून आलेला आहे, मतदारसंघातून. मागणी काय आहे तुमची आता? काय मागणी पुढे? आमच्या आप्पांची बदनामी थांबवावी त्याने. जे बदनामी केल्या तर सिद्ध करून दाखवावं त्यानं, नाहीतर त्याच्यावर मानहानीचा आम्ही दावा करणार आहे. त्यांनी जे आतापर्यंत आरोप केले की गावगुंड आहे, शिक्षा भोगून आलाय, याचे सगळे पुरावे त्यांनी पत्रकारांना द्यावे, अन्यथा त्याच्यावरती गुन्हा प्रशासनाने नोंद करावा.